नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या 4 महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस असून मुंबईकरांचे हाल सुरूच आहेत. तर शाळेसाठी बाहेर पडणारे विद्यार्थी आणि ऑफिससाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे बेस्ट संपामुळे हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगीकरण कामगार कायद्यातील बदलांविरोधात बँका पोस्टाचा आजही संप सुरूच आहे. तर राज्यात सध्या भाजप शिवसेनेमध्ये शहकाटशहाचं राजकारण बघायला मिळते आणि त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आहेत. तर याच दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीवर निघत असल्यानं आज मोदी विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. आणि या 4 महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात राज्यभरातून आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देणार आहेत. बेस्ट संदर्भात माहिती देण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत. तर विवेक कुलकर्णी आपल्याला मोदी सरकारच्या खरं तर दौऱ्यासंदर्भात माहिती देत आहेत. तर त्या तिकडे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्या सोबत आहेत. तर सुरुवातीला जाणून घेणार आहोत बेस्ट संपासंदर्भात. तर सध्याचं काय चित्र आहे बेस्ट संपासंदर्भात जाणून घेण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तर बेस्टचा संप मोडून काढण्याचा निर्धार प्रशासनानं केला असून आज दुपारपर्यंत हजर राहण्याचे निर्देश प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. अन्यथा कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत बेस्ट सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेनं या संपातून माघार घेतली. या क्षणाची या संपासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. बेस्ट कामगार सेनेशी संलग्न सुमारे 7,000 कर्मचारी मिळून 500 ते 700 बस चालवतील असा दावा करण्यात आला होता. मात्र सकाळपासून एकही बस डेपोतून बाहेर पडलेली नाहीये. या संपामुळे मुंबईकरांचे मात्र पुरते हाल होत असल्याचंच बघायला मिळतंय. तर बेस्टचा संप मोडून काढण्याचा निर्धार प्रशासनानं केला आहे. त्यामुळे आता बेस्ट संपकरी कर्मचारी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रफुल्ल, एकूणच आता हा संप मागे घेण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे काय सध्या चित्र, काय प्रतिक्रिया संपकरी कर्मचाऱ्यांकडून येत आहेत? स्वाती, जर आपण पाहिलं तर बेस्ट कर्मचाऱ्यांचा जो संप आहे त्याचा संपाचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळपासून चाकरमान्यांचे चांगलेच हाल जे आहेत ते मुंबईत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक चाकरमान्यांना जी मिळेल त्या वाहनातून या ठिकाणी प्रवास करावा लागतो आहे. आज त्यात एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे एस टी महामंडळाकडून आज सकाळी 8 आणि ठाण्याहून 8 आणि त्याचबरोबर दक्षिण मुंबई आणि इतर भागातून जवळपास 20 बसेस ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत. कुर्ला आणि उपनगरात देखील बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सगळ्या जर परिस्थिती पाहिली तर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा जी आहे ती रात्रीपर्यंत चालू होती, पण कुठलाही तोडगा या ठिकाणी निघाला नाही. आज बेस्ट प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेले आहेत. अन्यथा बेस्ट कर्मचारी जे कंत्राटी आहेत त्यांच्यामार्फत ही सेवा सुरू करण्याचं जे धोरण आहे ते बेस्ट प्रशासनाकडनं सांगण्यात आलं. पण अजूनपर्यंत कुठलीही बेस्टची बस जी आहे ती रस्त्यावर धावू शकलेली नाही आहे. पण एस टी महामंडळाच्या बसेस मात्र या ठिकाणी रस्त्यावर धावताना दिसतात. मात्र ती संख्या जी आहे ती अत्यंत तोडकी आहे. नक्कीच प्रफुल्ल, आणि क्षणाक्षणाची अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर मुंबईमध्ये सुरू असलेल्या बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाकडून मुंबईमध्ये ठिकठिकाणी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. दादरपासून कुलाबा, दादर मंत्रालय, दादर कुर्ला अशा बस सेवा या ठिकाणी सुरू केल्या आहेत. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. एस टीने आपल्या ज्या बसेस आहेत त्या या ठिकाणी बाहेर काढलेल्या आहेत आणि एस टीच्या बसेस आता आपण मुंबईत या ठिकाणी जाताना दिसत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाला कुठेतरी तोडगा काढण्यासाठी किंवा हा बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी ही भूमिका एस टी प्रशासनाने देखील घेतली. आपल्या बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरल्यात. आपल्यासमोर आता दिसत आहेत की 2 बसेस ज्या आहेत या दक्षिण मुंबईच्या दिशेने निघाल्या आहेत. दादरपासून या बसेसना सुरुवात करण्यात आलेली आहे आणि कुलाब्यापर्यंत या सगळ्या बसेस ज्या आहेत या नेण्यात येत आहेत. जेणेकरून रस्त्यामध्ये जी स्थानकं या ठिकाणी लागतील त्या स्थानकांवरनं प्रवाशांना दक्षिण मुंबईकडे या ठिकाणी नेता येईल. आणि मंत्रालय परिसर असेल त्याचबरोबर कुलाबा परिसर असेल त्या ठिकाणी या बसेस नेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी हा संप पूर्णपणे मोडून काढायची तयारी जी आहे ती आता प्रशासनाने या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.